हे बघा मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे आपल्या घरी. तर आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाची सुरुवात करूया. तर इकडे माझी आवराआवर सुरू होती आणि मी तयारी करण्यामध्ये व्यस्त होती. इकडे माझा मुलगा मात्र नेहमीप्रमाणे मस्तीच्या मूडमध्ये होता. त्याला प्रवासापेक्षा खेळणं आणि उड्या मारणं जास्त महत्त्वाचं वाटते. बाकी सगळं अगोदरच आवरून ठेवलं होतं मी आणि नंतर मग माझ्या बहिणीची घाई सुरू झाली. निघायच्या 1 तासापूर्वीच तिनं मला नाही का सकाळीच इडल्या चारल्या. चहाच्या टायमावर तिनं मला नाश्ता दिला आणि परत तयारी सुरू असताना तिचं चालू होतं, जेवण करून घे, जेवण करून घे, जेवण करून घे. इकडे माझ्या पोटात थोडी पण जागा शिल्लक राहिली नव्हती आणि इकडे माझ्या छोट्या हिरोची तयारी चालू होती आणि ती पोळ्या बनवत बनवत अजून माझ्याकडे आली जेवण करून घे म्हणण्यासाठी. शेवटी तिने मला जेवण आणून दिलं आणि बसस्टॉपवरून निघत असताना मला माझी मैत्रिणीसारखी खाली कोणीतरी दिसली. हे बघा मित्रांनो, आपण काढलेली आहे यवतमाळची तिकीट 200 रुपये. तर आपण आदिलाबादच्या बाहेर जात आहो. हे ठिकाण तुम्ही पाहिलं आहे का आणि याला काय म्हणतात, कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या बसने जात आहो ना, त्या बसचं एक छान वैशिष्ट्य आहे, तिचा दरवाजा ना असा मध्यभागी असतो, त्यामुळे हवा खूप खेळती असते. त्यामुळे आपल्याला ह्या बसमध्ये जास्त मळमळही करत नाही आणि प्रवास छान आणि आरामदायक होते. बोलता बोलता आपण केळापूरला पण पोहोचलो. बसमध्ये जास्त गर्दी पण नव्हती. आता हे कोणतं स्टॉप आहे सांगा? आदिलाबादवरून पांढरकवडा स्टॉप येईपर्यंत सुद्धा बस अशी पूर्णपणे खालीच होती. कुठे चाललो? आदिलाबादवरून आलो आपण. आता कुठे जायचं? कंबाळी झालं ना फिरून. डॅडाकडे जात नाही? डॅडाची आठवण नाही येते तुला? हा? डॅडाची आठवण नाही आली? पण डॅडाला तुझी आठवण आली म्हणते ना? बिलकुल इच्छा नाही आहे घरी जायची आहे ना? पहिले मला सांग, कमायला काय? बस व्यवस्थित. हां. कोणता मामा? कारण मामा काय करते? बदलून देते. त्याच्यासाठी गेम खेळायसाठी तुला मामासोबत राहायचं आहे का? बसमध्ये थांबतो. डॅडाची आठवण नाही आली? खमायला जाता? खमायला फिरून आलो ना आपण. बरं ठीक आहे, खमायला जाणार आहे बस. पहिले खमायला जाते. हा बघा ढगांचा व्ह्यू, किती छान हवामान. मला तर असं निसर्गाचं दृश्य पाहायला खूप आवडते. एवढा वेळ हा झोपला नाही आणि आता यवतमाळ लागणार म्हणजे याला झोप आली. आपण आपल्या यवतमाळच्या शारदा चौकात पोहोचलेलो आहो. आमची बस स्टॉपवर पोहोचण्याच्या आधीच आता आमचे पप्पा आम्हाला घ्यायला आले होते. मग आथांगला जायचं होतं पेटपूजामध्ये. किंडर जॉयवर त्याने पिझ्झा मागितला होता, पण शेवटी त्याला फ्रेंच फ्राईज खायचे होते. आता आपण पावसाचा आनंद घेत स्कूटीवरून घरी निघालो होतो. प्रवास खूप छान झाला, खूप सुंदर आठवणी मिळाल्या आणि आता पुन्हा आपल्या घरी जात आहोत. तर आजचा व्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.